हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण वर्तुळाबद्दल विशेष माहिती घेत आहोत. या भागामध्ये आपण वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाचा व्यास यावरून परिघ आणि क्षेत्रफळ कशा पद्धतीने काढावं हे पाहणार आहोत. आता आपण मागील भागामध्ये वर्तुळाच्या त्रिज्या यावरून व्यास काढण्याचं जे सूत्र आहे ते आपण पाहिलं. हे सूत्र आहे वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr हे एक सूत्र आपण वापरतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण गणित सोडवत असताना वेगवेगळ्या सूत्रांचा वापर करतो. त्या पद्धतीनं आपण परिघासाठी 2πr हे एक सूत्र वापरतो. तर तेच 2r म्हणजे d होतं, त्यावरून दुसरं πd असंही सूत्र येतं. म्हणजे परिघा काढण्यासाठी आपल्याला 2πr हे एक सूत्र वापरता येतं आणि πd हे एक सूत्र वापरता येतं. दोन्ही सूत्राचा अर्थ एकच आहे. जर आपल्याला त्रिज्या दिली असेल तर 2πr हे सूत्र वापरावं. जर डायमीटर म्हणजे व्यास दिला असेल तर πd हे सूत्र वापरावं. आता या ठिकाणी पहा, त्रिज्या 3.5 सेंटीमीटर आणि त्यामुळे व्यास किती होणार आहे? त्रिज्येची दुप्पट म्हणजे 7 सेंटीमीटर आपल्याला इथं व्यास होणार आहे. मग यावरून जर 2πr सूत्र वापरलं, पहा 2πr जर सूत्र वापरलं तर यावरून कसं उत्तर काढता येईल? पहा 2πr म्हणजे 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले r किती दिलेला आहे? 3.5. मी ते हा 2 आणि 3.5चा गुणाकार केला तर 7 येईल. 7ला 7 जातील. किंवा 3.5 आहेत, 3.5 दुने 7 होईल आणि 2 ने दिलं तर बे एक बे, उत्तर किती येणार आहे? 22 येणार आहे. म्हणजे या पद्धतीनं आपण एका सूत्रानुसार आपण 22, आपल्याला 3.5 सेंटीमीटर त्रिज्या असेल तर आपला परिघ 22 येणार. त्याऐवजी जर आपण πdचं सूत्र वापरलं की आपल्याला त्रिज्या 3.5 आहे म्हणजे व्यास डायमीटर 7 सेंटीमीटर येणार आहे. मग πdचं सूत्र वापरलं, πd पायची किंमत येते 22/7 आणि d 3.5 त्रिज्या आहे म्हणजे d 7 येणार आहे. 7 × 7 7 × 7 उत्तर किती येणार आहे? 22 सेंटीमीटर. म्हणजे या पद्धतीनं आपण सोडवू शकतो, बरोबर. मग आता जर हे आपण एकदाच हे जर आपण पाठ करून ठेवलं, प्रत्येक वेळेस हे करत बसण्याची, पाठ काय करायचे? संपूर्ण समीकरण संपूर्ण पाठ करायचं नाही. पाठ करायचं एकच फक्त. कोणतं पाठांतर करायचं आहे? ही त्रिज्या 7 सेंटीमीटर, त्रिज्या 7 सेंटीमीटर, मग व्यास येणार आहे 14 सेंटीमीटर. मग व्यास जर 14 असेल तर परिघ येणार आहे 44, परिघ येणार आहे 44. एवढेच सूत्र पाठ करायचे आपल्याला. 7 सेंटीमीटर त्रिज्या असेल तर डायमीटर 14 येणार आहे, परिघ 44 येणार आहे. 7 14 144 हे पाठ करायला येणं अडचणीचं नाही. 7 14 44. आता या ठिकाणी केवळ एवढं समीकरण पाठ केलं आपण, 7 14 44, किंवा डायमीटर 7 22चं पाठ केलं तरी काय हरकत नाही आहे. जर तुम्ही 7 सेंटीमीटर व्यास असेल आणि परिघ असेल 22 सेंटीमीटर, हे सूत्र पाठ केलं म्हणजे त्रिज्या 3.5 येणार आहे. कोणते एक सूत्र पाठ करा बस. 7 14 44 हे पाठ होतं. 7 14 44 154 36 77. 36 77 गरज नाही. 7 14 44 154 36 बस एवढं पाठ केलं की संपूर्ण वर्तुळाचं कोणतंही गणित आलं तर आपल्याला पाठ अगदी या ह्याच्यावरून लगेच सुटणार आहे.
लिहायचं म्हणजे ते एकदा जसं आपण बाकीचे पाठ करतो ना तसं 7 14 44 154 36 7 14 44 154 36 पाच एवढं 5 पाठ असेल ना, कोणतंही वर्तुळावरचं गणित काहीही वर्तुळाचं गणित आलं तर आपल्याला पटकन सोडवता येतं. कसं सोडवता येतं हे आपल्याला समजून घ्यायचं. आता याच्यावरून आपल्याला माहिती आहे 7 सेंटीमीटर त्रिज्या, 14 सेंटीमीटर हा व्यास येणार आहे डायमीटर आणि 44 परिघ येणार आहे. आता याच्यावरनं सूत्रावरनं पहा 7च्या निम्मे 3.5 केले. जर त्रिज्या निम्मी केली परिघ निम्मा होणार आहे. 14 सेंटीमीटर तर परिघ आहे तो 7 सेंटीमीटर होणार आहे आणि व्यास 14 सेंटीमीटर व्यास होणार तो 7 सेंटीमीटर होणार आहे आणि परिघ देखील 44 सेंटीमीटर होता तो निम्मा होणार आहे. म्हणजे व्यास जशा पद्धतीनं त्रिज्या दुप्पट झाली व्यास दुप्पट होणार आहे, परिघ दुप्पट होणार आहे. यांचं गुणोत्तर त्रिज्या व्यास आणि परिघाचं गुणोत्तर सारखं असतं. 7 14 44 3.5 7 22 3.5 7 22 ची दुप्पट केली 7 14 44. आता जर एखाद्या वर्तुळाचा त्रिज्या 10.5 दिली म्हणजे या 3.5 ची किती पट झाली? तिप्पट झाली. मग व्यास 3 ची तिप्पट 7 ची तिप्पट 21 झाली. 22 सेंटीमीटर जी आहे परिघ त्याची तिप्पट 66 झाली. म्हणजे केवळ एक जर पाठ असेल त्याची निमपट, दीडपट, 2 पट, 2.5 पट, 3 पट, 3.5 पट, 5.5 पट हे पाठ असलं करावं लागेल. फक्त बस तेवढंच करायचं. आता पहा 7 सेंटीमीटर त्रिज्या, आता इथे 14 सेंटीमीटर त्रिज्या दिली. काही गणितामध्ये सांगितलं किंवा 14 सेंटीमीटर त्रिज्या आहे तर त्याचा परिघ किती. लगेच आपलं 7 14 44 पाठ असेल. मग 7 ची किती पट आहे? त्रिज्या दुप्पट आहे. व्यास किती होणार आहे? 14 ची दुप्पट 28 होणार आहे. आणि मग परिघ किती होणार आहे? 44 ची दुप्पट 88 होणार आहे. म्हणजे केवळ या ठिकाणी त्रिज्या दुप्पट झाली, व्यास पण दुप्पट होणार आहे, परिघ पण दुप्पट होणार आहे. म्हणजे या ठिकाणी एकदा तेवढं पाठ असेल तर प्रत्येक ठिकाणी परिघ बरोबर 2πr किंवा πd, परिघ बरोबर 2πr πd वापरत बसायची गरज नाही. फक्त लक्षात काय ठेवायचे? 7 14 44 7 सेंटीमीटर त्रिज्या, 14 सेंटीमीटर व्यास, 44 सेंटीमीटर परिघ. आणि ते पण लक्षात न ठेवता डायमीटरवरनं लक्षात ठेवलं तरी माझी काय हरकत नाही. आपल्याला जे सोपं वाटेल त्याच्यावरून. कारण काय होतं आपण डायमीटरवरनं लक्षात ठेवलं तर गोंधळ होतो. मी 14 काय त्रिज्या आहे का डायमीटर आहे? मग हे गोंधळ होण्यापेक्षा 7 14 44 154 36 7 14 44 154 36 बस 5 आकडे पाठवायला काय अडचण आहे का? खूप मोठं पाठांतर आपण करतो. 7 14 44 154 36 हे पाठ केलं की वर्तुळावरचं कोणतंही गणित आपल्याला येणार आहे. आता आपण फक्त परिघाचं पाहतोय की 7 ची दुप्पट त्रिज्या 14 आहे, व्यास 14 ची दुप्पट 28 होणार आहे, परिघ 44 ची दुप्पट 88. आता आपण 7.5 घेतलं पहा आपल्याला 17.5 सेंटीमीटर त्रिज्या दिली. 7 ची पहा किती पट आहे? 7 ची दुप्पट 14 आणि निमपट 3.5 म्हणजे 2.5 पट आहे. मग 7 ची 2.5 पट म्हणजे 2.5 पट. त्रिज्या 2.5 पट वाढली, व्यास देखील 2.5 पट वाढेल. 14 ची 2.5 पट, 14 दूने 28 आणि 7 35. तुम्हाला की सर 17.5 दुप्पट होत आहे की काय हरकत नाही, काय अडचण आहे तेव्हा. पण समजून घेताना आपण पाठ केलेलं आहे काय? 7 14 44 154 36 एवढं पाठ असेल तर कोणतंही गणित आपल्या वर्तुळाचं आपल्याला तोंडी सोडवता येणार आहे. मग आता 17.5 त्रिज्या असेल तर दुप्पट व्यास येणार आहे. आता 7 ची किती पट आहे? 17.5 2.5 पट आहे. मग 44 ची 2.5 पट, 44 ची दुप्पट 88 आणि 44 चे निम्मे 22. 88 22 110 आलं का तोंडी उत्तर? जी या पद्धतीनं आपण तोंडी उत्तरं काढू शकतो. 21 सेंटीमीटर त्रिज्या आहे म्हणजे 7 ची किती पट झाली? तिप्पट. 14 ची तिप्पट 42 व्यास येणार आहे. 44 ची तिप्पट 40 ची तिप्पट 120, 4 ची तिप्पट 12, 120 आणि 12 132.
म्हणजे सूत्र वापरून तर आपण सोडवतो, पण सूत्र न वापरता 7 14 44 एवढं फक्त वापरलं तर आपल्याला पटपट पटपट येतं. पुढचं गणित पहा. 24.5 त्रिज्या. पहा 7ची किती पट 24.5 आहे. 7ची तिप्पट 21 आणि 7च्या निम्मे 3.5 म्हणजे किती 3.5 पट. त्रिज्या जर 3.5 पट झाली तर व्यास देखील 3.5 पट. 14ची 3.5 पट 14 त्रिक 42 आणि 14च्या निम्मे 7 42 आणि 7 49 म्हणजे 14ची 3.5 पट. मग परिघाची 3.5 पट करा. 44ची 3.5 पट. 40ची 3 पट 120. 40ची 3.5 पट 120 अधिक निम्मे 10. 40चे करतोय ना आपण. 40ची तिप्पट 120. 40च्या निम्मे 20. 120 आणि 20 140 आणि वरचे जे 4 4 आहे 4ची तिप्पट 12 आणि 4च्या निम्मे 2 म्हणजे 12 आणि 2 14 वाढवायचे. किती होतील 154. 140 आणि 14 154. या पद्धतीने आपण पाठांतर केलं ना. पाठांतर करायचंय पण ती पोपट पंची नसावी. ती आपल्याला प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे. आता पहा या ठिकाणी त्रिज्या 28 आहे म्हणजे किती पट आहे 7ची चौपट. व्यासाची चौपट 14ची चौपट 56. 44 आपल्याला परिघ आहे. 44ची चौपट. 40ची चौपट 160 वरच्या 4ची चौपट 16. 160 आणि 16 176. ओके. आता 31.5 म्हणजे किती पट आहे 7ची 4.5 पट. 7 चौक 28 आणि 7च्या निम्मे 3.5. हे मात्र आपल्याला पटपट आलं पाहिजे. म्हणजे या गोष्टी आपल्याला पटपट समजल्या पाहिजेत. पट 1.5 पट 2.5 पट 3.5 पट. मग 7ची 4.5 पट 21 31 होते. मग 14ची 4.5 पट. 14ची 4 पट 14 चौक 56 आणि अर्धा पट 14ची 7 56 आणि 7 63 व्यास येणार आहे. परिघ 44ची 4.5 पट करायची. 44ची 4 पट. 44ची 4 पट. 40ची 4 पट किती होते 160 आणि 4ची 4 पट 16. 160 आणि 16 176. 176 मध्ये 44ची निमपट 44च्या निम्मे 22. 176 आणि 22. 176 आणि 2 178. 178 मध्ये 20 मिळवायचे. 178 आणि 10 188 10 198. आता इथे 5 पट आहे. 7ची 5 पट झाली 35 म्हणजे मग व्यासाची 14ची 5 पट 70. 44ची 5 पट 220 म्हणजे इथे 2 पाय आर पाय डी ही सूत्र आपल्याला शाळेमध्ये लिहिताना गरजेचे आहेत. तिथं आपल्याला पेपर सोडवताना सूत्राने प्रत्येक स्टेप बाय स्टेप असं सोडवत जायचंय. पण आपण स्कॉलरशिपचा अभ्यास करताना या गोष्टी आपल्याला 4 ओळीचं एका ओळीमध्ये कसं काढता येईल, कमी वेळात कसं सोडवता येईल हे समजून घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात. म्हणजे आता आपल्याला 2 पाय आर पाय डी सूत्र वापरण्याची गरज नाही. पाठ काय ठेवायचे 7 14 44 154 36. 7 14 44 154 36. आता 154 36 काय आहे याचा अर्थ आपण समजून घेऊया. ओके चला आता आपण ते करून पाहू. पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ आता काढायचं आहे. या गोष्टी लक्षात तुम्हाला आणून देतो. स्पेशल त्याला वेगळा भाग करायला हवा होता, वेगळा व्हिडिओ करायला हवा होता, पण आपल्याला या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये करतो आहोत, समजून घेतो आहोत. पहा हे 154 हे काय आहे कसं येतं आहे तर वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आता वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आर स्क्वेअर. याला दुसरं कोणतंही सूत्र नाही. म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर. डायमीटर जरी दिलेला असेल तरी डायमीटरवरनं आपल्याला अगोदर रेडियस काढावी लागते आणि रेडियस काढल्यानंतरच आपण हे सूत्र वापरून सोडवू शकतो.
आता 7 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू. पायची किंमत आहे 22°/7. रेडियस 14 घेतलेली आहे. 7 घेऊ. ओके बरं ठीक आहे, 7 घेऊ. रेडियस 7 घेऊ. 7 × 7 करा. 7चा वर्ग मांडत बसायची गरज नाही. 7चा वर्ग 49 मांडून पुन्हा भागाकार करत बसायचं नाही. इथं संक्षिप्त रूप देऊया. 7 × 7 7 × 7 22 × 7 154. म्हणजे या वर्तुळाच्या 7 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 येणार आहे. मग आपल्याला पाठ ठेवायचा एवढा एकच कॉलम फक्त पाठ करायचा आहे. आता हे अर्ध क्षेत्रफळाचंही पाठ करायची गरज नाही, कारण पूर्ण असलं की ते पाठ होत आहे. एवढा एक कॉलम तुमचा पाठ असेल. वर्तुळाचा प्रश्न कोणताही येवो कसाही येवो आपल्याला चुटकीसरशी 1 सेकंदामध्ये सोडवता येतो. 7 सेंटीमीटर त्रिज्या, 14 सेंटीमीटर. गणित वर्तुळाचं दिसल्याबरोबर लगेच पेन घ्यायचा आणि पेनने आपल्याला लिहून ठेवायचं. आपण पाठ केलेलं 7 14 44 154 36. ते काय आहे? 7 सेंटीमीटर त्रिज्या, 14 सेंटीमीटर व्यास, 44 सेंटीमीटर परीघ, 154 चौरस सेंटीमीटर हा क्षेत्रफळ आहे. आणि अर्ध्या वर्तुळाचं परिमिती येते 36. हे क्षेत्रफळ आहे. क्षेत्रफळ अर्ध काढता येतं. अर्ध्याचं 154 आहे म्हणजे पूर्ण वर्तुळाचं अर्ध्याचं 77 काढायला भागिले 2 केलं की इथं काय डोकं चालवावं लागत नाही. त्यामुळे 7 14 44 154 36. आता ही अर्धवर्तुळाची परिमिती याच्यासाठी सूत्र वेगळं असतं, म्हणून आपल्याला हे पाठांतर करायचे. आता एवढं जर पाठ असेल तर कोणतंही गणित यावरून आपल्याला सोडवता येतं. आता तुम्ही म्हणाल की सर आपण मगाशी त्रिज्याची दुप्पट केली, व्यासाची दुप्पट होत होती, परिघाची दुप्पट होत होती, मग इथं क्षेत्रफळाची दुप्पट दिसत नाही आहे. 7चं 14 मी घेतलं त्रिज्या, तर 154चं 616 झालं. हे का घडतं, कशामुळे घडतं तर हे समजून घेऊया आपण. खाली हे समजून घेऊ आणि नंतर आपण वरती येऊ. पहा विद्यार्थी मित्रांनो, गणितामध्ये आपण 7 14 44 154 36 लक्षात ठेवलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं ॲड करूया. याच्यावरती आपण गणित सोडवूया. मी लिहून ठेवतोय. आता या ठिकाणी 7 त्रिज्या, 14 व्यास, 44 परीघ आणि 154 हे क्षेत्रफळ आहे. 7 14 44 154 7 14 44 154 36. 7 14 44 154 आणि 36. हे आपलं एकदा जर पाठ असेल तर गणिताचा कोणताही प्रश्न आपल्याला सोडवता येणार. आता आपण या ठिकाणी वेगळे वेगळे घेऊन पाहूया आणि हे कशा पद्धतीनं सोडवायचं हेही समजून घेऊया. पहा, जर एखाद्या वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर दिली, व्यास 14 येणार आहे, त्याचं परीघ 44 येणार आहे, 154 क्षेत्रफळ येणार आहे. सूत्रात टाकून पाहायचं का कसं येतं ते पहा. सूत्र आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर πr². पायची किंमत असते 22°/7. रेडियस 7 आहे. 7चा वर्ग लिहायचा आहे म्हणून वर्ग 2 वेळा मांडूया आपण. इथं संक्षिप्त रूप देणार आहोत आपण. संक्षिप्त रूप 7 × 7 7 × 7 22 7 154. म्हणजे या ठिकाणी 154 हे त्याचं क्षेत्रफळ येतं.
हे आपल्याला लक्षात आलेलं आहे आपल्याला की हे काय काय आहे ते. हे क्षेत्रफळ आहे. ओके, हा परिघ आहे. त्रिज्या आहे, व्यास आहे. ही त्रिज्या, हा व्यास. ओके, त्रिज्या, व्यास, परिघ आणि क्षेत्रफळ. आता या अर्धवर्तुळाची परिमिती आपण ते समजून घेऊ नंतर. ओके, आता आपल्याला क्षेत्रफळासाठी सूत्र जे आहे ते महत्त्वाचं लक्षात घ्या. क्षेत्रफळ आहे, सूत्र आहे पाय आर स्क्वेअर. सूत्र आहे पाय आर स्क्वेअर. आपल्याला दोन वर्तुळ घ्यायचे आहेत, त्याचं क्षेत्रफळाचं काय बदलतं ते पहा. आता एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर आहे आणि एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. या ठिकाणी रेडियस आपण 7 सेंटीमीटर घेणार आहे, या ठिकाणी रेडियस 14 सेंटीमीटर घेणार आहे. मी या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आहे, या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आहे, 22/7 गुणिले 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7 मांडला. पण संक्षिप्त रूप दिलं 7 × 7 22 7 154. आता 14 सेंटीमीटर त्रिज्या घेतली तर 22/7 गुणिले 14 गुणिले 14. 7 × 7 7 दुने 14, 22 दुने 44 गुणिले 14 म्हणजे 44 गुणिले 14 केलं तर उत्तर 14 × 4 = 14 × 4 = 56. 14 × 4 = 5 616. आता पहा, इथं त्रिज्या 7 होती ती 14 झाली म्हणजे किती पट वाढली हो, वाढली किती, दुप्पट वाढली. त्रिज्या वाढलेली आहे दुप्पट. आणि क्षेत्रफळ किती वाढलं पहा बरं. 154 ची 616 किती पट आहे, चौपट. किती पट आहे, चौपट. मग त्रिज्या दुप्पट वाढली तर क्षेत्रफळ चौपट का वाढलं, आता हे समजून आपल्याला घ्यायचं. त्रिज्या दुप्पट झाली तर क्षेत्रफळ चौपट का वाढलं, दुप्पट का वाढलं नाही. आपण मागे पाहिलं, त्रिज्या दुप्पट झाली व्यास दुप्पट, त्रिज्या दुप्पट झाली की परिघ दुप्पट, क्षेत्रफळ चौपट वाढलं. कारण सूत्र पहा, समजून घ्या. सूत्र काय आहे क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय आर स्क्वेअर. सूत्र आहे पाय आर स्क्वेअर. इकडे दुप्पट झाले तिथेही सूत्र आपण वापरलं पाय आर स्क्वेअर. पायची किंमत दोन्हीकडे सारखीच आहे, दोन्हीकडे कट केली. आरचा वर्ग आणि इकडे आरचा वर्ग. इथे 7 सेंटीमीटर होता, 7चा वर्ग किती होतो, वर्ग करावा लागतो ना, वर्ग करावा लागतो. 7चा वर्ग 49 होतो आणि इकडे दुप्पट केली 14चा वर्ग. 14चा वर्ग किती होतो, 196. म्हणजे इथं किती पट वाढली, चौपट वाढली. का वाढलं तर जेवढे पट वाढली त्याचा वर्ग करायचा. दुप्पट वाढली तर 2चा वर्ग 4 होणार. तिप्पट वाढली 3चा वर्ग 9 पट. म्हणजे त्रिज्या जर तिप्पट वाढली तर क्षेत्रफळ 9 पट वाढत असतं. म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये सूत्र समजून घ्यायचं, त्रिज्येमध्ये जेवढ्या पट वाढ झाली त्याच्या वर्गाच्या पटीमध्ये क्षेत्रफळात वाढ होते. तुम्हाला जर लक्षात, म्हणून तर मी 3.5चं एक पाठ करून घेतलं तुमच्याकडनं, 7चं पाठ ककरून घेतलं. 7 14 44. मग त्याची पट फक्त बघायची. ही त्रिज्या किती पट वाढली, त्रिज्या दुप्पट वाढली, क्षेत्रफळ चौपट वाढणार आहे. त्रिज्या तिप्पट वाढली, क्षेत्रफळ 9 पट वाढणार आहे. त्रिज्या चौपट वाढली, क्षेत्रफळ 16 पट वाढणार आहे. त्रिज्या 5 पट वाढली, क्षेत्रफळ 25 पट वाढणार आहे. आता हे आपण वरच्या तक्त्यामध्ये चेक करूया, असं होतं का, हे व्यवस्थित तुम्ही सर्वांनी लिहून घ्यायचं आहे.
म्हणजे ही प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित लिहून घ्यायची. हे कसं काय होतंय हे तुम्हाला मी समजून देईल. हे तुम्हाला फळ्यावरती लिहून दिलेलं हे सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे आणि मग आपण त्या तक्त्याकडे पाहूया की तो जो तक्ता आहे तो तक्ता समजून घेऊया. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा तक्ता आपल्याला व्यवस्थित समजून की दुप्पट झाली तर चौपट होतंय का, चौपट झाली तर 16 पट होतंय का, 5 पट झाली तर 25 पट होतंय का, 6 पट झाली तर 6चा वर्ग 36 पट होतंय का, हे आपण समजून घेऊया. पहा आता प्रत्येक ठिकाणी पाहायचं. 7ची दुप्पट. पहा या ठिकाणी 7 त्रिज्या आहे, 14 झाली म्हणजे किती पट झाली, दुप्पट. त्रिज्या दुप्पट झाली, व्यास दुप्पट होणारे, परीघ दुप्पट होणारे, 44 दुप्पट 88. क्षेत्रफळ मात्र दुप्पट झाले म्हणजे चौपट. मग 154ची चौपट 616 आहे का, 154ची चौपट 616 आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची. ओके. आता या ठिकाणी पहा 7ची तिप्पट करूया आपण. 7ची तिप्पट 21. त्रिज्या तिप्पट झाली, व्यास तिप्पट होणार, 14ची तिप्पट 42. परीघ तिप्पट होणार, 44ची तिप्पट 132. मात्र क्षेत्रफळ किती पट होणार, 9 पट. तिप्पटची वर्ग 3चा वर्ग 9 पट. मग पहा 9 पट झालेला आहे का, 154ची 9 पट. 154 गुणिले 9, 9 चौक 36 6, हातच्याले 3, 9 5 45 आणि 3 48 8, हातच्याले 4, 9 1 9 4 13. आलं का, 1386 म्हणजे 9 पट. बरोबर आहे. आता 7ची 28 4 पट आहे. 7ची त्रिज्येची चौपट झाली त्रिज्या, मग क्षेत्रफळ चौपट झाली म्हणजे 4चा वर्ग 16 पट व्हायला पाहिजे. मग या ठिकाणी 16 पट आहे का, पाहू आपण. 16 पट. मग 154ला 16ने गुणा, 16 चौक 64 4, हातच्याले 6, 16 पंचे 80 6, 86, हातच्याले 8, 16 1 16 आणि 8 24. आले का 2464. बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही त्रिज्या चौपट झाली, व्यास चौपट होणार, परीघ चौपट होणार, पण क्षेत्रफळ 16 पट होणार. हे एकदा तुमच्या परफेक्ट लक्षात राहिलं तर तुम्हाला कुठेही अडचणी येणार नाही. पुढे पाहू. या 7ची 5 पट झाली, 7ची 5 पट झाली, 7ची 5 पट 35. व्यासाची 14ची 5 पट 70. पहा बरोबर येतंय का. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला बरोबर आली पाहिजे. त्रिज्या 5 पट झाली, व्यास 5 पट झाला, परीघ 44, 44ची 5 पट 220 झाली. म्हणजे क्षेत्रफळ 5 पट होणार आहे का, क्षेत्रफळ 25 पट. 154 गुणिले 25, 25 चौक 100 0, हातचे आले 10, 25 5 125 आणि 10 135 5, हातचे आले 13, 25 1 25 आणि 13 38, 3850. आलं का लक्षात. आता जर 1.5 पट झाली तर काय करायचं, 2.5 पट झाली तर काय करायचं, याच्यावरनं 3.5च्या याच्यावरनं करायची. इथे आपल्याला गोंधळ होतो ना. इथे वा त्रिज्या 154 आहे, मग 1.5 पट किती होणार, 1.5 पट म्हणल्यावर 1.5 पट म्हणल्यानंतर 1.5चा वर्ग काय होतो, 2.25 पट. म्हणजे 1.5 पट झाले की 1.5चा वर्ग 2.25. 1.5 गुणिले 1.5 केलं 2.25 येतं. हे लक्षात येत नाही. येत असेल तर काय हरकत नाही. 154ची 2.25 पट करायची. आता मग किती सर अवघड सांगता.
अवघड नसतं ते. 154ची दुप्पट, 150ची दुप्पट 300, वरच्या 4ची दुप्पट 8, मग 154ची दुप्पट 308 आणि याची पावपट 160ची पावपट 40 होते. मग 6 कमी आहेत, मग 6 कमी आहेत म्हटल्यानंतर किती, 6ची पावपट 1.5 होते. म्हणजे या पद्धतीनं म्हणजे किती येते, 40ला 1.5 कमी मी 38.5. मी ते 154ची दुप्पट करायची, त्यामध्ये 308 आले आणि त्यात 38.5 मिळवायचे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर प्रत्येक गोष्ट केली तर तुम्हाला लक्षात येते. मग 3.5चं घेतलं तर 3.5ची किती होणार आहे हो, 10.5 तिप्पट होणार आहे. मी तर तिप्पट झाली की जर त्रिज्या तिप्पट वाढली तर क्षेत्रफळ 9 पट वाढणार आहे. मग 38ची 9 पट पहा आहे का, 38 गुणिले 9, 9 5 45, 5 4 4, 9 8 72 आणि 4 76, 6 4 7, 9 3 27 आणि 7 34. म्हणजे इथे 3.5ची 4 पट झाली 14. पहा आपण 7ची दुप्पट म्हणत होतो ना, 3.5ची चौपट झाली 14. क्षेत्रफळ किती येणार आहे, चौपट म्हणल्यावर 4चा वर्ग 16 पट. 38ची 16 पट, 38ची 16 पट आहे का 616, पहा ना 38ची 16 पट आहे का. 38ला गुणिले 16 करा, 38 गुणिले 16, 16 पंचे 80, 0 अच्छाले 8, 16 8 2800, 16 8 2800, 2800 म्हणजे 16 पंचे 80, 0 अच्छाले 8, 16 8 2800, 128 आणि 8, 136 6 अच्छाले 13, 16 त्रिक 48 आणि 13, 48 आणि 3 51 आणि 10 61. आलं का 616, 616 दशांशचिन्ह 0, वरच्यात 5 आहेत एक संख्येच्या अगोदर म्हणून एक संख्येच्या अगोदर दशांशचिन्ह, मग 616 दशांशचिन्ह 0 म्हणजे 616. म्हणजे या पद्धतीनं जरी अपूर्णांकातलं असेल तर हे सरावाने, आता गणितामध्ये आपण संपूर्ण सोडवताना हीच पद्धत वापरणार आहे. याचा अर्थ जुनी पद्धत सोडून देणार आहे असं नाही, जुनी पद्धत वापरणार आहे, पण त्याऐवजी या पद्धतीनं किती पटकन होतं हे तुमच्या एकदा दोनदा 4 वेळा लक्षात आणून दिलं की तुम्ही जुन्या पद्धतीच्या मागेच लागणार नाही. सर तुम्हाला वाटतं हे किती सोपं आहे सर, इकडे एवढं सगळं सोडत बसणार, जे 7 14 44 154 36 किती सोपं आहे. ज्या गणिताला 4 5 ओळी 2 मिनटं जात होती ती एका सेकंद सुटते. पाठ करायचे काय, 7 14 44 154 36, 7 14 44 154 36 झालं पाठ. गणित कुठेही कधीही विचारलं तर लगेच आपल्याला करता येणार. आता इथं पाहिलं व 3.5ची व 17.5, 3.5ची किती पट आहे, 17.5 5 पट आहे. याची पण आपल्याला काय करायचं, 5चा वर्ग 25, इथे किती पट करावी लागेल, 25 पट करावी लागेल. बघू आपण करून. याला गुणिले 25 करा, याला गुणिले 25, 5 पट झाली, त्रिज्या वाढली, क्षेत्रफळ 25 पट, 38ची 25 पट, 38ची 25 पट, 25 5 125, 125 5 हातच्याले 12, हातच्याले 12. ओके. आता म्हणजे बा 125 5 मांडले, हातच्याले 12, 25 8 200, 200 अधिक 12 212, 212 2 मांडले, हातच्याले 21, 25 त्रिक 75 आणि 21, 75 आणि 21, 75 आणि 1 76, 76 आणि 10 86, 10 96, मी किती येणार आहे 962. दशांशचिन्ह वरती एक संख्येच्या अगोदर आहे, दशांशचिन्ह एक संख्येच्या अगोदर. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला 7 14 44 154 36 लक्षात ठेवलं की सर्व गणित आपल्याला पटपट पटपट सोडवता येतात. आणि क्षेत्रफळ आणि त्रिज्या याच्यामधला संबंध समजला. आता तुम्हाला अर्धवर्तुळची परिमिती म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे.
अर्धवर्तुळ पहा. अर्धवर्तुळ म्हणजे काय आता हे समजून घेऊया आपण. पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला हे जे सूत्र सांगितलेलं आहे पहा, इथे काय दिलेलं आहे अर्धवर्तुळाचे. आता इथं रेष काय झालेलं आहे पहा, ही रेष या ठिकाणी असायला पाहिजे होती, ती चुकून या ठिकाणी दिल्या गेली, त्यामुळे तो गोंधळ होतो. अर्धवर्तुळ म्हणजे अर्धवर्तुळ. आता अर्धवर्तुळाची परिमितीचं सूत्र काय 36°/7 कसं असतं ते तुम्हाला सांगतो. 7 सेंटीमीटर त्रिज्येचं 7, 14, 44, 154, 36 आपण लिहिलेलं आहे. त्याचं अर्धपरिमिती किती येते 36 येते. हे कसं येतं आपण ते समजून घेऊ. अर्धपरिमिती म्हणजे काय हे कळून आपल्याला लक्षात येईल. पहा इथं आपण लिहिलेले 7, 14, 44, 154, 36 हे आपल्याला पाठ ठेवायचं. ओके, आता आपण याच्यामध्ये काय करू, आपण हे पुसून टाकतो मी, म्हणजे ज्याद्वारे आपल्याला अडचण येणार नाही समजून घ्यायला. अर्धपरिमिती म्हणजे काय असतं तर अर्धपरिमिती याचा अर्थ अर्धवर्तुळ. अर्धवर्तुळ अर्धपरिमितीचा अर्थ काय असतो अर्धवर्तुळ. आता अर्धवर्तुळ आपण काढूया म्हणजे ते लक्षात येईल तुमच्या. अर्धवर्तुळ म्हणजे काय पहा विद्यार्थी मित्रांनो, अर्धवर्तुळ म्हणजे अर्धवर्तुळ. पाय मी तर आकृती काढतो. अर्धवर्तुळ म्हणजे फक्त नुसतं एवढं नाही हे समजून घ्या. काय करतात मुलं, अर्धवर्तुळ म्हणलं की एवढं करतात. हे अर्धवर्तुळ, याला अर्धवर्तुळाची परिमिती काढायची. परिमिती याचा अर्थ काय होतो, परिमिती अर्धवर्तुळ म्हणजे त्यासाठी या ठिकाणी आपल्याला व्यास पण त्यात ॲड करावा लागेल. आता पूर्ण वर्तुळाचा परिघ काढायचं म्हटलं तर काय होतं पहा बरं. पूर्ण वर्तुळाचा परिघ 7 सेंटीमीटर त्रिज्या असेल तर 44 येतं. अर्ध्या वर्तुळाचा 44 भागिले 2 22 येणार आहे. आपण सूत्राने काढलं काय आहे सूत्र परिघाचं 2πr किंवा πd. 2πr वापरलं, त्रिज्या आहे 7, मग काय होईल 2 गुणिले 22°/7 गुणिले r 7 आहे. पूर्ण वर्तुळाचं 7 एके 7, 7 एके 7, 22 दुने 44. हे किती कशाचं आलं पूर्ण वर्तुळाचं. अर्ध्या वर्तुळाचं म्हणल्या याला भागिले 2, उत्तर काय येणार आहे 22. अर्ध्या वर्तुळाची परिमिती किती आली, अर्धा परिघ आला 22. आता याच्यामध्ये या ठिकाणचं हे व्यास त्यात मिळवणं गरजेचं आहे. मग की व्यास, मग अर्धवर्तुळाचं मोजायचं परिघ मोजायचं म्हटल्यानंतर काय परिमिती अर्धवर्तुळाचा, याचा अर्थ परिमिती आहे अर्ध्या वर्तुळाची. म्हणजे ती किती येणार आहे 7 सेंटीमीटर त्रिज्या, म्हणजे व्यास किती येणार आहे 14. या 22 मध्ये आपल्याला 14 हा व्यास ॲड करायला पाहिजे. 22 आणि 14 36 येतं. म्हणून अर्धवर्तुळाच्या परिमितीचं सूत्र तयार झालेलं आहे. अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर अर्धवर्तुळाच्या परिमितीचं काय सूत्र सांगितलं मी, अर्धवर्तुळाच्या परिमितीचं नाही आपण सूत्र सांगितलं नाही, आपण ते पाहिलं नाही, पाहू आपण. सूत्र काय अर्धवर्तुळाच्या परिमितीचं 36/7r. जसं आपण 22/7d करतो तसं हे लक्षात ठेवायचं 36/7r. इथं जर d वरनं लक्षात ठेवायचं असेल तर 18/7d. पहा 18/7d. 2 सूत्र आहेत, एक आहे 18/7d. आपण समजून घेऊया. पहा अर्धवर्तुळाची परिमिती बरोबर 36/7r किंवा 18/7d.
7 सेंटीमीटर जर आपल्याला त्रिज्या दिली असेल तर पहिल्या सूत्रानुसार 36/7 गुणिले किती आहे, रेडियस 7 आहे, 7 एके 7, 7 एके 7, उत्तर किती येणार आहे 36. दुसरं सूत्र वापरलं तर 18/7 डी, 7 सेंटीमीटर त्रिज्या म्हणजे डी किती येणार आहे 14, 7 एके 7, 7 दुने 14, 18 दुने 36. म्हणजे जर रेडियस दिली असेल तर सूत्र कोणतं वापरावं लागेल 36°/7 r. जर आपल्याला डायमीटर दिला असेल तर सूत्र कोणतं वापरलं पाहिजे 18/7 डी. मग म्हणून आपण हे रेडियसवरचं लक्षात ठेवतो. म्हणून आपण म्हणतो 7 14 44 154 36, 7 सेंटीमीटर त्रिज्या, 14 सेंटीमीटर व्यास, 44 सेंटीमीटर परीघ, 154 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ आणि 36 सेंटीमीटर अर्धवर्तुळाची परिमिती. आणि अर्ध्या वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे 154 भागिले 2 केलं की उत्तर येणार आहे 77. हे अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ आलं. म्हणजे एवढं जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला पटपट गणित सोडवता येतात. 36/7 r कोणत्याही वर्तुळाची अर्धपरिमिती काढता येते. अर्धपरिमितीवरची गणितं येतात आणि मग इथे गोंधळ होतो. आपल्याला अर्धवर्तुळाची परिमिती दिलेली असते, त्यावरनं त्रिज्या काढायची असते, लगेच सूत्र वापरायचं 36/7 r बरोबर परिमिती दिलेली आहे, भागिले 7 आहेत ते तिकडे गेले, गुणिले 36 भागिले, उत्तर लगेच एका सेकंदामध्ये उत्तर येतं. रेडियस काढला त्यावरनं डायमीटर काढा. लक्षात ठेवायचं 36/7 r वर्तुळाची परिमिती बरोबर. आता हे सूत्र लक्षात ठेवायला खूप सोपे आहे, असे काही खूप अडचणीची नाही आहे. वर्तुळाचा परिघाचं काय सूत्र आहे 2πr आपले 22/7 डी आहे. मग इकडे लक्षात ठेवायचं 18/7 डी. जर रेडियसवरनं लक्षात ठेवायचं असेल तर वर्तुळाचं परिघाचं सूत्र आहे 2πr, इकडे आहे 36/7 r. म्हणजे 2π म्हणजे याचा अर्थ काय होतो 22°/7. मी इथं 36/7 r अर्धवर्तुळाची परिमिती. आणि जर डायमीटरचं लक्षात ठेवलं तर परिघाचं सूत्र आहे पाय डी, इकडे आहे 36/7 18/7 डी, इथे आहे 22/7 डी आणि इकडे आहे 18/7 डी. ओके, तर या पद्धतीनं आपण अर्धवर्तुळाची परिमिती देखील या सूत्राने आपण पटकन काढू शकतो. 7 सेंटीमीटर व्यास असेल तर परिमिती कशी काढायची, किंवा 7 सेंटीमीटर त्रिज्या असेल तर अर्धवर्तुळाची परिमिती. जसं गुणोत्तर तुम्हाला 22/7 सांगितलं होतं, परिघ आणि डायमीटरचं गुणोत्तर 22/7 असतं, तसं अर्धवर्तुळाची परिमिती आणि डायमीटरचं गुणोत्तर 18/7 असतं. 7 सेंटीमीटर डायमीटर असेल तर परिमिती 18 येते. मी इथं 7ची दुप्पट झाली 14, 18ची दुप्पट होणार आहे. म्हणजे हे पण समजून घ्या. या ठिकाणी कशा पद्धतीनं बदलत जाते पहा. परिघ आणि व्यासाने आपण अर्ध परिमितीचा पाहतोय. 7ची दुप्पट झाली, व्यास दुप्पट झाला, अर्ध परिमिती देखील दुप्पट होते. 7 18, 18/7 याचा अर्थ 7 सेंटीमीटर डायमीटर, 18 अर्ध परिमिती. 7ची दुप्पट झाली 14, 18ची दुप्पट परिमिती झाली. 7ची तिप्पट झाली 21, 18ची तिप्पट झाली 54. 7ची चौपट झाली 28, 18ची चौपट झाली 72. 7ची पाचपट झाली 35, 18ची पाचपट 90. 7ची सहापट 42, 18ची सहापट 88. 7ची सातपट, 7ची सातपट 49, 18ची सातपट 126. 7ची आठपट 56, 18ची आठपट 88 44. 7ची नऊपट 63, 18ची नऊपट 162. 7ची दहापट 170, 18ची दहापट 180.
जे पाय डी 22/7 जसं आपण इकडे वापरतो तसं इथं अर्धवर्तुळाच्या परिमितीला 18/7 डी हे सूत्र वापरायचं आहे. आपल्याला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित लक्षात येईल. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये. या सूत्रावरून आपल्याला कशा पद्धतीनं भरभर गणितं सोडवता येतात हे आपण पाहूया. धन्यवाद.